व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे मी माझ्या देशाचा नागरिक। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। मित्रांनो, इथे निबंध तयार करण्यापूर्वी मी इथे काही मुद्दे घेतलेले आहेत, जसे जबाबदार नागरिक, हक्क व कर्तव्य यांची जाणीव, देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान, स्वतःचे वागणे, देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव। आपला पहिला मुद्दा आहे जबाबदार नागरिक। अनेक देव तरी देश एक, अनेक जाती तरी देश एक, अनेक धर्म तरी देश एक, अनेक भाषा तरी देश एक, असा हा निरनिराळ्या रंगांनी बहरलेला भारत सगळ्यांना सामावून घेणारा माझा देश आणि माझ्या देशाचा मी एक जबाबदार नागरिक। घटनेने बहाल केलेले मूलभूत अधिकाराच्या बाबतीत नागरिक जेवढे जागरूक असतात तेवढेच ते मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत जेव्हा जागरूक होतील तेव्हा त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणतात। चांगल्या व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावून देशाचे ऋण फेडणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। कोणतीही गोष्ट माझी म्हणतो तेव्हा तिची जबाबदारी सुद्धा आपलीच असते। एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःची भूमिका ठरवण्याची जबाबदारी आपलीच आहे। एक जबाबदार नागरिक म्हणून आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन किंवा रक्षण याप्रती सतत जागरूक असावे। माणसाला आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्या आपोआप समजते। आता बघूया आपण हक्क व कर्तव्य याची जाणीव। भ्रष्टाचाराला संपवेन घेऊन हाती ज्ञान, माझ्याने राष्ट्र पुढे जाईल, मी आहे सुजान, मी नाही कुठल्या भ्रष्ट पक्षाचा, मी एक नागरिक भारत देशाचा। आपल्या घटनेने आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले आहे। हे स्वातंत्र्य आपण मनापासून उपभोगावे, पण दुसऱ्यांनाही तसेच स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवावे। भारतातील प्रत्येक नागरिकाला काही हक्काची हमी दिली जाते आणि समाज व देशाप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव असते। मूलभूत अधिकार व्यक्तीच्या सन्मानाचे आणि विकासाचे रक्षण करतात, तर मूलभूत कर्तव्ये सामाजिक एकता, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देतात। कायदा व न्यायव्यवस्था नागरिकांच्या हक्काचे रक्षण करते। निवडणुकीत मतदान करणे हा केवळ अधिकार नसून आपले कर्तव्य आहे, याची जाणीव बाळगावी व समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड करावी। प्रत्येक नागरिकास त्याच्या राज्याचा इतिहास माहीत असावा आणि स्मृतीचा सन्मान सुद्धा केला पाहिजे। जबाबदार नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य हे दोन्ही समान महत्त्वाचे आहेत। हक्क मिळवणे हे प्रत्येकाचे अधिकार आहेत, परंतु त्याचबरोबर कर्तव्ये पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे। जात, भाषा, प्रांत, संप्रदाय व धर्मापेक्षा योग्य देशहित करणाऱ्यास मत देण्यास विसरू नका, तरच भारत एक राष्ट्र राहील व आपले स्वातंत्र्य टिकेल। स्वातंत्र्यता असेल तरच देश जगेल। आता आपण बघूया देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान। सत्तेचा खेळ तर चालतच राहील। सरकार येईल, सरकार जाईल, नवीन पार्ट्या तयार होतील, तुटतील, पण कोणत्याही परिस्थितीत देश तुटला नाही पाहिजे। देशाच्या सद्यस्थिती
परिस्थितीचे ज्ञान असणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती काय आहे याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपल्याला समाजातील विविध समस्या आणि आव्हानांविषयी माहिती मिळते आणि त्यावर योग्य उपाय शोधण्याची दिशा मिळते. देशाची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे वातावरण व कर्तव्यापासून दूर पळणारे नागरिक असेही चित्र पाहायला मिळते. उदाहरणार्थ, काश्मीर सीमा प्रश्न. देशाची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे वातावरण व कर्तव्यापासून दूर पळणारे नागरिक असेही चित्र पाहायला मिळते. उदाहरणार्थ, काश्मीर सीमा प्रश्न, दहशतवादी कारवाया, जातीय तेढ, भ्रष्टाचार, कोणालाही कोणाचीही पर्वा वाटेनाशी झाली आहे. असेच जर प्रत्येक जण वागू लागला तर देश कोसळायला वेळच लागणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणे, वाहतुकीचे व स्वच्छतेच्या नियमाचे पालन न करणे हे प्रकार उघडकीस येत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपल्या जवळचा व्यक्ती अडचणीत असेल तर पैसा वर करून त्याला वाचवायचे, प्रत्येक क्षेत्रात पैसा ओतून आपले काम करून घ्यायचे. तरुण पिढीला व्यसनाने वेढलेले आहे. आता आपण बघूया स्वतःचे वागणे. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. देशाचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी देश माझा, मी देशाचा ही भावना प्रत्येक नागरिकात असावी. जबाबदार नागरिकाने कचरा करू नये, कुठेही थुंकू नये, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आदर करावा. आपण सर्व धर्माची समानता पाळली पाहिजे. आपण सर्व प्रकारची समानता पाळली पाहिजे. उदाहरणार्थ, जात, धर्म, भाषा, लिंग यावरून भेदभाव करू नये. भारत देशाला विकसनशील बनवायचे असेल तर येथील प्रत्येक नागरिकाला स्वयंशिस्त अंगी बाळगावी लागेल. देशाने मला काय दिले यापेक्षा देशाला मी काय देईन याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे, आपल्या परिसराची स्वच्छता राखणे अशी कर्तव्य कोणतीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थ वृत्तीने करावीत. देशाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कर्तव्यशील असावे. आपण भारताचे नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडेल आणि माझ्या मातृभूमीशी संवाद साधेल. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा प्रामाणिकपणे पाळली तर नक्कीच उत्तम नागरिक होऊ शकतो. आता आपण बघूया देशप्रेम व राष्ट्रत्व यांची जाणीव. चला निर्णय घेऊया, आपल्या देशाचे मूल्य जाणूया, प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया. आपले कर्तव्य जाणून घेऊया आणि देशात सुधारणा घडवूया. लहान वयापासूनच आपल्या मनात देशाविषयी प्रेम व आदराची भावना निर्माण व्हावी, राष्ट्रत्वाची जाणीव व्हावी व आपण देशाच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण देशाचे नागरिक आहोत. कोणताही भेदभाव करून जगू नका. स्वातंत्र्य दिन किंवा 26 जानेवारीलाच देशप्रेम उफाळून येऊ देऊ नका. देशप्रेम आणि राष्ट्रत्व या भावना आपल्या मनात नेहमी जागृत असल्या पाहिजे. स्त्रियांचा आदर करणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे आवश्यक आहे. नवीन पिढीने एकत्र येऊन एकीची साखळी मजबूत केली पाहिजे. भारताला एक जबाबदार नागरिकांचे राष्ट्र म्हणून घोषित करू. स्वातंत्र्य मिळवणे सोपे काम नाही, पण त्याशिवाय जगणे कठीण आहे. कारण स्वातंत्र्य
हा राष्ट्राचा प्राण आहे. आपल्या सुवर्णमय भविष्यासाठी देशप्रेम व राष्ट्रीयत्व याची जाणीव ठेवणे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या देशाचा नागरिक म्हणून माझ्या हक्काची आणि कर्तव्याची पूर्ण जाणीव ठेवून, देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान ठेवून, स्वतःचे वागणे योग्य प्रकारे राखून, देशप्रेम आणि राष्ट्रीयत्वाची भावना जपत देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी माझे योगदान देण्याचा प्रयत्न करेन. कारण कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. मी एक नागरिक भारत देशाचा. माझा आहे स्वार्थ राष्ट्रहिताचा. मी आहे माझ्या ठाम मताचा. मी एक नागरिक भारत देशाचा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.